आपल्या शरीराचे जास्तीत जास्त वजन हे आपल्या गुडघ्यांवर असते, परंतु आजकाल एकाच जागी जास्त वेळ बसून काम करण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराची पाहिजे ती हालचाल होत नाही आणि त्यामुळे गुडघ्याच्या साईडचे मसल हे पूर्णपणे वीक होतात आणि त्याच्याचमुळे आजकाल खूप कमी वयामध्ये गुडघेदुखी होत असल्याचे आपल्याला बघायला भेटते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये त्या मसल्सला ताकद येण्यासाठी, स्ट्रेंथ येण्यासाठी मी तुम्हाला काही व्यायाम प्रकार सांगणार आहे, ते तुम्हाला घरी करायचे आहेत। बघूयात। सुरुवातीला तुम्हाला यामध्ये बसायचं आहे। पाठीचा कणा हा ताठ असायला हवा, शोल्डर्स मस्तपैकी रोल करून रिलॅक्स बसायचे। दोन्ही पाम्स जे आहे ते बॉडीच्या साईडला थोडेसे मागे ठेवायचे। ही झाली तुमची पोझिशन। यामध्ये पहिला प्रकार आपण करणार आहोत टो बेंडिंग। टो म्हणजेच काय? पायाची बोटे। तर श्वासांसोबत आपल्याला पायाच्या बोटांची मूवमेंट करायची आहे। करूयात आपण। दोन्ही पाय जुळवलेले आहेत। इनहेल, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पायाची बोटे हे खालच्या दिशेने घेऊन जायची। पुन्हा श्वास घेत पायाची बोटे आपल्याकडे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर। या प्रकारे तुम्हाला एक 10 ते 15 रिपिटेशन्स हे कंप्लीट करायची आहे। करत असताना प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला एक 2 सेकंड पर्यंत थांबायचं आहे आणि पुन्हा सेकंड स्टेपमध्ये जायचं आहे। या प्रकारे फास्टमध्ये बिलकुल करायचं नाहीये। दुसरा अँकल बेंडिंग। पोझिशन हीच असणार आहे। पाठीचा कणा ताठ वगैरे हे सर्व या प्रकारेच बसायचं आहे। पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपली दोन्ही टोज, पायाची बोटे जमिनीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न, शक्य होईल तेवढे ग्राउंडला टच करण्याचा प्रयत्न आहे। पुन्हा श्वास घेत आपल्याकडे घेऊन यायचं आहे। या प्रकारे पुन्हा श्वास सोडत खाली एक 2 सेकंड पर्यंत थांबायचं आहे। पुन्हा श्वास घेत वरती यायचं आहे। श्वास सोडत खाली, श्वास घेत अप। या प्रकारे तुम्हाला एक 10 ते 12 रिपिटेशन्स कंप्लीट करायची आहेत। तिसरं अँकल रोटेशन। पाठीचा कणा ताठ आहे, दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढे डिस्टन्स घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुमचे दोन्ही टोज आतून बाहेरपर्यंत। ओके, इथे श्वास सोडलेला आहे। पुन्हा श्वास घेत आपल्याला सेंटरला यायचे आहे। या प्रकारे अँकल पासून तुम्हाला मूवमेंट करायची आहे। श्वास सोडत खाली जायचं आहे, पुन्हा श्वास घेत वरती यायचे आहे। या प्रकारे आपल्याला 10 ते 15 रिपिटेशन्स हे क्लॉकवाईजने कंप्लीट करायची आहे आणि 10 ते 15 रिपिटेशन्स हे अँटी क्लॉकवाईजने कंप्लीट करायची आहे। या प्रकारे। चौथा टोज इन आउट। पोझिशन हीच आहे, फक्त पायांमध्ये एक कम्फर्टेबल, शोल्डरपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे। शोल्डर्स मस्तपैकी रोल आहे। श्वास घेत दोन्ही टोजला आतल्या साईडने घेऊन यायचं आहे। अंगठा ग्राउंडला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, होत असेल तेवढा, आणि पुन्हा श्वास सोडत साईडला जायचं आहे। पुन्हा श्वास घेत आतमध्ये यायचं आहे, श्वास सोडत बाहेर जायचं आहे। याचे देखील तुम्हाला एक 10 ते 12 रिपिटेशन्स हे कंप्लीट करायची आहे। करत असताना हे बिलकुल नाही करायचं आहे। ओके, आपल्याला ब्रीदिंग सोबत श्वास घेत आत 2 सेकंद थांबायचं आहे, पुन्हा श्वास सोडत बाहेर। पाचवा नी बेंडिंग। यासाठी तुमचा राईट नी या प्रकारे बेंड करायचा आहे। तुमचा नी शक्य होईल तेवढा चेस्टकडे घेऊन येण्याचा प्रयत्न आहे। बॅक एकदम स्ट्रेट आहे। फिंगर्स इंटरलॉक करून तुमच्या राईट थाय खाली या प्रकारे ठेवायची आहे आणि इथे इनहेल, श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत राईट नीला स्ट्रेट करायचा आहे। स्ट्रेट करत असताना आपल्याला जास्त वरती बिलकुल नाही जायचं आहे। एक 10 सेंटीमीटर पासून आपला पाय हा वरती असायला हवा। पुन्हा श्वास घेत आपला नी चेस्टकडे घेऊन येण्याचा प्रयत्न, पुन्हा श्वास सोडत स्ट्रेट करायचा आहे। पुन्हा श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर। प्रत्येक पायाने आपल्याला 10-10 रिपिटेशन्स हे कंप्लीट करायची आहेत। सहावा नी रोटेशन। त्यासाठी तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, राईट नीला या प्रकारे बेंड करायचं आहे। फिंगर्स इंटरलॉक करून राईट थायच्या खाली ठेवायचा आहे आणि हळूवारपणे श्वास घेत तुमचा पाय हा लेफ्ट साईडने वरती घेऊन जायचा आहे आणि पुन्हा श्वास सोडत आपल्याला खाली यायचा आहे। हा झाला एक राऊंड। या प्रकारे आपल्याला श्वास घेत वर, श्वास सोडत खाली असे 10 रिपिटेशन्स कंप्लीट करायचे आहे। 10 रिपिटेशन झाल्यानंतर सेम उलट दिशेने देखील आपण 10 रिपिटेशन्स कंप्लीट करणार आहोत। आता पुढचे 3 प्रकार आपण उभे राहून करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला जर सपोर्टची गरज असेल तर या प्रकारे भिंतीचा किंवा खुर्चीचा किंवा टेबलचा सपोर्ट तुम्ही एका हाताने घेऊ शकता। दुसरा हात या प्रकारे कमरेवर ठेवायचा आहे। दोन्ही पायांमध्ये एक तुमचं हिप विथ एवढं
एवढं डिस्टन्स दोन्ही पायांमध्ये असेल. ही झाली आपली पोझिशन. यानंतर आपल्याला श्वास घेत शक्य होईल तेवढं टाचावरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या पायाच्या बोटांवर यायचं आहे. 2 सेकंडपर्यंत इथे थांबायचं आहे. पुन्हा श्वास सोडत खाली जायचं आहे. पुन्हा श्वास घेत वरती येत आहे. 2 सेकंद थांबायचं आहे. पुन्हा श्वास सोडत खाली जायचं आहे. लक्षात असू द्या, इथे आपल्याला या प्रकारे फास्ट बिलकुल करायचं नाहीये. श्वास घेत वर 2 सेकंद थांबायचे, फील करायचे तुम्हाला कुठे स्ट्रेच येत आहे, तुमचा ब्रीदिंग कसा चालू आहे आणि पुन्हा श्वास सोडत खाली जायचे. एक असे 10 ते 15 रिपिटेशनचे तुम्हाला 2 राउंड्स कंप्लीट करायचे आहेत. दुसरा प्रकार, त्यासाठी देखील तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता गरज असल्यास. आपला उजवा पाय या प्रकारे वरती उचलायचा आहे. फिंगर्स इंटरलॉक करायची आहे आणि राईट नीच्या खाली ठेवायची आहे. पाठीचा कणा हा या प्रकारे बिलकुल होऊ द्यायचा नाही. सपोर्ट घेतला म्हणजे तो कसा स्ट्रेटच असायला हवा. त्यानंतर आपला उजव्या पायाचा थाय जो आहे तो पोटावर प्रेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रकारे. आणि यामध्ये तुम्हाला एक 10 ते 15 काउंटपर्यंत नॉर्मल ब्रीदिंग सोबत होल्डिंग करायचं आहे. तिसरा, यामध्ये देखील पुन्हा तुम्ही या प्रकारे बॉलचा सपोर्ट घेऊ शकता. तुमचा उजवा पाय मागच्या साईडने बेंड करायचा आहे. राईट पामने तुमचा राईट अँकल या प्रकारे कॅच केला आहे आणि हळूवारपणे तुम्हाला शक्य असेल तेवढं तुमचा हील आपल्या पटक्सला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु इथे ज्यावेळेस टच करत आहात त्यावेळेस तुमचा पुढचा नी जो आहे तो बिलकुल या प्रकारे होऊ द्यायचा नाही आहे. हे कम्प्लिटली रॉंग आहे. त्यासाठी तुम्हाला नी याच पोझिशनमध्ये ठेवत हिलला शक्य होईल तेवढे पटक्सकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक 10 ते 15 सेकंडपर्यंत तुम्ही होल्डिंग दोन्ही पायांनी करू शकतात. बसून सर्वात शेवटचा माझा फेवरेट, त्यासाठी तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. या प्रकारे बसायचं आहे. तुमचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट दोन्ही हातांनी तुमची नी कॅप म्हणजेच मराठीमध्ये आपली गुडघ्याची वाटी, तर वरच्या साईडने या प्रकारे गुडघ्याची वाटी पकडायची आहे. आपल्याला फील होतं ज्यावेळेस आपण इथे हात लावतो एकदम फील होतं. साईड टू साईड आपल्याला या प्रकारे कॅच करायचं आहे आणि खालच्या साईडने देखील डाव्या हाताने या प्रकारे कॅच करायचं आहे. आणि हळूवारपणे एक डोळे बंद ठेवून, डोळे यासाठी बंद ठेवायचे की तुम्हाला ती मूवमेंट फील झाली पाहिजे. डोळे उघडे देखील ठेवू शकता. हळूवारपणे तुम्हाला वाटी जी आहे ती अशी पुढे मागे पुढे मागे, जास्त ओव्हर प्रेशर पण नाही करायचं. एक कम्फर्टेबल आपल्याला सहन होईल एवढाच प्रेशर देत तुम्हाला पुढे आणि मागे वाटी करायची आहे. हळूवारपणे माइंडफुली प्रॅक्टिस करा. एक 10 ते 12 वेळेस तुम्ही असं पुढे मागे करू शकतात. पुढे मागे झाल्यानंतर सेम आपल्याला साईड टू साईड देखील वाटीची मूवमेंट करायची आहे. पुन्हा बोटांची 30 पोझिशन घ्यायची. आता साईडने आपल्याला या प्रकारे वाटीला कॅच करायचं आहे. लेफ्ट हँड या प्रकारे ठेवला आणि हळूवारपणे लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट असे 10 ते 12 वेळेस तुम्हाला एकदम माइंडफुली मनापासून प्रॅक्टिस करायची आहे. आणि शक्य होईल ती मूवमेंट फील करण्याचा प्रयत्न करा. एक सुरुवातीला कराल, पहिल्या वेळेस नाही फील होणार, पण तुम्ही 1-2 वेळेस करायला गेला की नक्की तुम्हाला ती मूवमेंट फील होणार आहे. खूप छान प्रकारे इथे आपल्याला या प्रॅक्टिसमुळे आराम भेटत असतो. अगदी तुम्ही बसल्या बसल्या देखील हे करू शकतात. तर हे सर्व प्रकार तुम्हाला घरी करायचे आहे. सोबतच आपले वजन देखील नियंत्रित ठेवायचे आहे आणि पोषक आहार घ्यायचा आहे. फार महत्त्वाचे, आपल्या शरीरामध्ये हाडांसाठी कॅल्शियमची गरज असते हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन डीची अत्यंत गरज असते आणि त्याचा मेन सोर्स आहे तो सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश आहे. त्यामुळे रोज एक 5 ते 10 मिनिट सूर्यप्रकाश घेण्याचा आपला प्रयत्न असावा. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद.